जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 6वा अध्याय सुरू करत आहोत. श्री भगवान उवाच. पहिला श्लोक. अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्नीनं निर्णं चक्रियः. या पदांचा अनाश्रित हा कर्मफलम या पदांचा आशय असा दिसतो की मनुष्याने कोणत्याही उत्पत्ती, विनाशील वस्तू, व्यक्ती, घटना इत्यादी परिस्थिती, क्रिया इत्यादींचा आश्रय घेऊ नये. कारण हा जीव स्वतः परमात्म्याचा अंश असल्याने नित्य निरंतर राहणार आहे आणि हा ज्या वस्तू, व्यक्ती इत्यादींचा आश्रय घेतो ते उत्पत्ती विनाशील तसेच प्रत्यक्षाने प्रवर्तित करणारे आहेत. ते तर परिवर्तनशील असल्याकारणाने नष्ट होतात आणि हा रिकामा राहतो. केवळ रिकामाच राहत नाही तर त्यांच्या आसक्तीचा पकडून ठेवतो. जोपर्यंत तो त्यांच्या आसक्तीला पकडून ठेवतो तोपर्यंत त्याचे कल्याण होत नाही. अर्थात ती आसक्ती त्याच्या उच्च नीच योनीत जन्म घेण्याला कारण होते. जर आसक्तीचा त्याग करील तर हा स्वतः मुक्त होईल. वास्तविक पाहिले तर हा मूळचा मुक्तच आहे. केवळ आसक्तीने त्याला त्या मुक्तीचा अनुभव येत नाही. म्हणून भगवान म्हणतात की मनुष्याने कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करावे. कर्मफलाच्या आश्रयाचा त्याग करणारा तर नैष्टिकी शांतीला प्राप्त होतो, परंतु कर्मफलाचा आश्रय घेणारा बांधला जातो. स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही तिन्ही शरीरे कर्मफल आहेत. या तिन्हीपैकी कोणाचाही आश्रय न घेता यांना सर्वांच्या हितासाठी उपयोगात आणले पाहिजे. जसे स्थूल शरीराने क्रिया किंवा पदार्थांना संसाराचेच समजून त्यांचा उपयोग संसाराच्या सेवेत करावा. सूक्ष्म शरीराने दुसऱ्यांचे हित करावे. सर्व सुखी कसे होतील, सर्वांचा उद्धार कसा होईल असे चिंतन करावे. कारण शरीराने होणाऱ्या स्थिरतेचे, समाधीचे फलही संसारासाठी अर्पण करावे. कारण ही तिन्ही शरीरे आपली व्यक्तिगत नाहीत आणि आपल्यासाठीही नाहीत, पण संसाराच्या सेवेसाठीच आहेत. या तिन्ही संसाराची अभिन्नता आणि आपल्या स्वरूपाची भिन्नता, अशा प्रकारे तिन्हींचा आश्रय न घेणेच कर्मफल त्यागाचा आश्रय न घेणे आहे. आणि या तिन्हीही केवळ संसाराच्या हितासाठी कर्तव्य करणे आहे. आश्रय न घेण्याचे तात्पर्य हे झाले की साधन स्वरूपाने तर शरीरादींना दुसऱ्यांच्या हितासाठी उपयोगात आणायचे आहे, परंतु स्वतः त्यांचा आश्रय घ्यावायचा नाही. अर्थात त्यांना आपले आणि आपल्यासाठी समजायचे नाही. कारण मनुष्य जन्मात शरीर इत्यादीचे महत्त्व नाही, तर शरीर इत्यादीकडून केल्या जाणाऱ्या साधनेचे महत्त्व. म्हणून संसाराकडून मिळालेली वस्तू संसाराला अर्पण करावी, संसाराच्या सेवेमध्ये उपयोगात आणावी. संसाराच्या सेवेत उपयोगात आणली तर आपण संन्यासी झालो आणि मिळालेल्या वस्तू विषयाच्या आपल्या मनाचा त्याग केला तर त्यागी झालो. कर्मफलाचा आश्रय न घेऊन कर्तव्य कर्म केल्याने काय होईल? आपल्यासाठी कर्म न केल्याने नवीन आसक्ती तर उत्पन्न होणार नाही आणि केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्म केल्याने पूर्वीची आसक्ती नष्ट होईल. तसेच कर्म करण्याचा योगही समाप्त होईल. अशा प्रकारे आसक्ती संपूर्णपणे नष्ट झाल्याने
मुक्ती स्वतः सिद्ध आहे. उत्पत्ती विनाशशील वस्तूंचा संबंध ठेवण्याचे नाव बंधन आहे आणि त्याच्यापासून सुटका होण्याचे नाव मुक्ती आहे. त्या उत्पत्ती विनाशशील वस्तूपासून सुटका होण्याचा उपाय त्यांचा आश्रय न घेणे, अर्थात त्यांच्याशी ममता न ठेवणे, आपल्या जीवनाला त्यांच्या आश्रित न मानणे आहे. कर्म करोति यः केवळ कर्तव्याचे नाव कार्य आहे आणि कार्य आणि कर्तव्य हे दोन्ही पर्यायवाची शब्द आहेत. कर्तव्य कर्म त्याला म्हणतात जे आपले सुखाने सहज करू शकतो, जे आवश्यक केले पाहिजे आणि ज्याचा त्याग केव्हाही होता कामा नये. कार्यकर्म अर्थात कर्तव्य कर्म असंभव नसतेच, कठीणही नसते. जे करू नये तर कर्तव्य कर्मे नसतेच, तर ते तर अकर्तव्य असते. ते अकर्तव्यही दोन्ही प्रकारचे असते. एक जे आपण करू शकत नाही, अर्थात जो आपल्या सामर्थ्याच्या बाहेर आहे, आणि दोन जो करता कामा नये, अर्थात जे शास्त्र लोकमर्यादेच्या विरुद्ध आहे आणि अशा अकर्तव्याला कधीही करता कामा नये. तात्पर्य कर्मफलाचा त्याग, कर्मफलाचा आश्रय न घेता शास्त्रविरहित आणि लोकमर्यादेनुसार प्राप्त कर्तव्य कर्म निष्काम भावनेने दुसऱ्यांच्या हितासाठी केले पाहिजे. कर्म दोन प्रकारे केली जातात, कर्मफलाच्या प्राप्तीसाठी आणि कर्म तसेच त्याच्या फलाची आसक्ती समाप्त करण्यासाठी. या ठिकाणी कर्म आणि त्याच्या फलाची आसक्ती समाप्त करण्यासाठीच प्रेरणा केली गेली आहे. संन्यासीच योगीच, अशा प्रकारे कर्म करणाराच संन्यासी आणि योगी आहे. तो कर्तव्यकर्म करत असताना निर्लिप्त राहतो म्हणून संन्यासी आहे, आणि त्या कर्तव्यकर्माला करत असताना तो सुखी दुःखी होत नाही, अर्थात कर्माच्या सिद्धी असिद्धीत सम राहतो म्हणून तो योगी आहे. तात्पर्य कर्मफलाचा त्याग, कर्मफलाचा आश्रय न घेता कर्म केल्याने त्याच्या कर्तृत्व भोक्तृत्वाचा नाश होतो, अर्थात त्याचा कर्माशीही संबंध राहत नाही आणि कर्मफलाशीही संबंध राहत नाही म्हणून तो संन्यासी आहे. तो कर्म करण्यात आणि कर्मफलाच्या प्राप्ती अप्राप्ती सम राहतो म्हणून तो योग्य आहे. या ठिकाणी प्रथम संन्यासी पद सांगण्यात हा भाव दिसतो की अर्जुन कर्माच्या स्वरूपाने त्याग करण्याला श्रेष्ठ मानत होते. त्यामुळेच अर्जुनाने म्हटले होते की युद्ध करण्यापेक्षा भिक्षा मागून जीवननिर्वाह करणे श्रेष्ठ आहे. म्हणून येथे भगवान प्रथम संन्यासी पद घेऊन अर्जुनाला म्हणत आहेत की हे अर्जुन, तू ज्याला संन्यास मानतोस तो वास्तविक संन्यास नाही, तर तो कर्मफलाच्या आश्रयाचा त्याग करून आपल्या कर्तव्यरूपी कर्माला केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी कर्तव्यबुद्धीने करतो, तोच वास्तविक खरा संन्यासी आहे. न निरग्निहा केवळ अग्निरहित झाल्याने संन्यासी होत नाही, अर्थात ज्याने बाहेरून यज्ञ हवन इत्यादींचा त्याग केला आहे, पदार्थाचा त्याग केला आहे, परंतु अंतःकरणात क्रिया आणि पदार्थाची आसक्ती आहे, महत्त्व आहे, प्रीती आहे, तो कधीही खरा संन्यासी होऊ शकत नाही. न अक्रिया लोकांची बहुधा अशी धारणा असते की जो मनुष्य कोणतीही क्रिया करीत नाही, स्वरूपाने क्रिया आणि पदार्थाचा त्याग करून वनामध्ये जातो अथवा निष्क्रिय होऊनही समाधी लावून बसतो, तोच योगी असतो. परंतु भगवान म्हणत आहेत की जोपर्यंत मनुष्य उत्पत्ती विनाशशील वस्तूंच्या आश्रयाचा त्याग करत नाहीत आणि मनाने त्यांच्याशी आपला संबंध कायम ठेवतो, तोपर्यंत तो किती अक्रिय झाला असेल, चित्ताच्या वृत्तीचा सर्वताने विरोध केला असेल, परंतु तो योगी होऊ शकत नाही. मात्र चित्तांच्या वृत्तीचा सर्वता निरोध झाल्याने त्याला अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात, परंतु कल्याण होऊ शकत नाही.
तात्पर्य केवळ बाहेरून अक्रिय होण्याने कोणीही योगी होत नाही. योगी तो होतो उत्पत्ती विनाशशील वस्तूंचा आश्रय न ठेवता कर्तव्यकर्म करत असतो. मनुष्य कर्म न करण्याचा वेग असतो, ज्याला कर्मयोगाच्या विधीने कर्म करूनच समाप्त केले जाऊ शकते, अन्यथा तो शांत होऊ शकत नाही. बहुतेक असे पाहण्यास येते की जे साधक संपूर्ण क्रियापासून परत होऊन एकांतात राहून जप, ध्यान इत्यादी साधन करतात, अशा एकांतप्रिय चांगल्या साधकांतही लोकांचा उद्धार करण्याची प्रवृत्ती फार वेगाने निर्माण होते आणि ते एकांतात राहून साधन करणे लोकांच्या उद्धाराच्या कामामध्ये रत होतात. सकाम भावनेने अर्थात आपल्यासाठी कर्म करण्याचा वेग वाढतो. हा वेग जेव्हा साधक आपल्यासाठी कधी किंचित मात्रही कोणते कर्म करत नाही, तर संपूर्ण कर्म केवळ लोकहितार्थच करतो, तेव्हा त्याचा वेग शांत होतो. अशा प्रकारे केवळ निष्काम भावनेने दुसऱ्यासाठी कर्म करण्याचा वेग शांत होतो आणि समतेची प्राप्ती होते. समतेची प्राप्ती झाल्यावर समरूप परमात्म तत्त्वाचा अनुभव येतो. अशा प्रकारे पहिल्या अध्यायाचा अर्थ आहे. संपत आहे. जय श्रीकृष्ण.